लेकरं असतील माहिती नाही, घरी असतील, लोक असतील. पण माझ्या या बहिणींनो, माझ्या भावांनो, माझ्या वडिलांनो, माझी एक विनंती आहे. कारण मला खूप मोठा झटका भेटला त्या मोबाईलमध्ये. माझ्या संस्थेत जवळजवळ 15 मुलं होती. किती? 15 मुलं होती. आमचे मोबाईल मुळे 6 जण घरी गेले. आता माझा अपमान आहे का? मोबाईल मुळे किती जण गेले? 6 जण घरी गेले. 3च राहिले, 5. आणि का असा घेतली बस भरपूर. पुढल्या वर्षी तर मी तर एकच मला मिळाला. 6 जण मोबाईल, भयानक मोबाईलचं काय. आज तुम्ही जर त्याला 1 तास मोबाईल दिला नाही ना, तो रडेल. 1 तास रडेल, दिवसभर रडेल. पण तो मोबाईल दिल्यानंतर तो तर स्वतः आयुष्यभर रडणार आहे, पण तुम्हाला पण सुद्धा आयुष्यभर रडणार. म्हणून मोबाईलचा वापर जरा कमी करा आणि एवढंच कीर्तन करून जा. बाकी काही मला सांगता येत नाही. आपल्याला कळलं नाही. आपल्याला फक्त फिरायला गाड्या आल्या, राहायला बंगले आले, बसायला सोफा सेट आले, जेवायला डिनर सेट आले, जेवायला डिनर सेट आले, घालायला टी शर्ट आले, स्त्रियांच्या गळ्यामध्ये सोनं डायमंड सेट आलं. पण आज ते संत कळायला माइंड मात्र अपसेट झाले. माइंड आपला अपसेट. संत कशासाठी येत असतात? संतांचं येण्याचं कारण काय आहे? काय कारण आहे? पढवया सुख भक्ती भाव कशासाठी संत आले? पुरुषार्थ 4 सिद्धी घेऊन आपली हाती रिगाळा भक्ती पंतू जगात येतो असते. काय येण्याचं कारण काय? खरं तर या जीवाच्या सुखाच्या पायवाट करून ठेवण्यासाठी संत आले. आवश्यकता होती का त्याच्या? आणि काय घेऊन आले? याची एक हातवडी घेऊन हन किरीटी ब्रह्माची बेटी काय मारले? ब्रह्माला. म्हणजे या जीवाला एक भक्ती मार्गाचं सुख मिळालं. यासाठी संतांचं येणं आहे. आवश्यकता होती का? ज्ञानोबा म्हणतात, आम्ही पूर्ण काम होऊन जरी आत्मस्थिती राबवली तरीही प्रजा कैशी निष्ठेल. काय म्हणताय? ज्ञानोबा एक प्रश्न समोर उभा करतायत. आम्ही जर साक्षात परब्रह्म देवाचा अवतार आहोत, आम्हाला हे कर्म करण्याची आवश्यकता आहे का? महाराज, तुमची सोन्यासारखी नोकरी असून सुद्धा हे उद्योग करायचं काही काम होतं का?
होती, कार्यक्रम होता, ही संस्था काढण्याचं काही काम होतं. मी सांगून जाईल तुम्हाला. संत चरणी रज लागती अंगास. संतांचा पुरावा देऊन सांगितलं. संत चरणी रज लागती अंगास. बेतालीस पुळे उधर. किती? जर संतांचं चरण आपल्या कुळाला लागलं, आपल्या तरुणाला मुलांना जर लागलं तर 42 कुळाचा उतार होतो. किती? मुलानं जर आपल्या माळ घातली 42 कुळाचा उतार होतो. किती? 42. पण जर मुलीने माळ घातली ना, मुलीने, तर 84 कुळाचा उतार होतो. किती? कारण माहेरचे 42 आणि सासरकडचे 42. किती झाले? 84. मग लोक चालवा ना जरा. गाण ठेवलं का आपण? काम होऊन जरी आत्मस्थिती राहून तरी ही प्रजा कशी निस्तारेल. ते वडील जे जे करती त्या नाम धर्म हे राहून स्थिती सामान्य जीवाचा कसा उद्धार झाला असता. म्हणून सामान्य जीवासाठी ते किंबहुना पूर्ण होऊन नमो ज्ञानेश्वरा निष्कळंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका ग्रंथात. ज्ञानेश्वरीची ओळी म्हणायला सुंदर आहे, पण ती जर अंत करणारा घातली ना, अंत करणारा तुम्ही पुढे जाणार नाही. पुढं ती या ग्रंथ पुण्य सर्वाभूती सर्व सुखी संतो. अरे जगानं सुखी व्हावं ही त्यांच्या